सर्व माझ्या मुलांना भावांना सांगतोय, महाराष्ट्रातले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चाहे एकनाथ शिंदे साहेब असो, चाहे सुमित्रा पवार मॅडम असो, यांना मुलाच्याबद्दल आणि महाराष्ट्रात समजून सांगायचा प्रयत्न करू नये. कारण यांची लायकी नाही. लायकी का नाही की मुलांवर लाठीकाठ्या झाल्यात, एक शब्द नाही बोलले. कित्येक आंदोलन झाले, शब्द नाही बोललेत. पण आज ज्या टायमाला धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा झाला, त्या टायमात एक बेंडूक ते बावनकुळे बेंडूक मुख्यमंत्री टरबुजा एकनाथ शिंदे. अरे एक तर एकनाथ शिंदे म्हणजे म्हणजे चोर माणूस. त्यो सांगतो की हे त्यांच्याकडून गेले, हे त्यांच्याकडून गेले. अरे तुम्ही काय केलं मुलांसाठी महाराष्ट्रातल्या? तुम्ही महाराष्ट्राच्या मुलांना काय केलं मला सांगा ना. तुम्ही बसा माझ्या पुढं, मी सांगतो तुम्हाला काय केलं म्हणून. तुम्ही काय नाही केलं. तुम्ही फक्त वोट चोरी केली आणि खासदार फोडले, आमदार फोडले आणि स्वतंत्र बनवलं. हे झालं, लाईफ संपली तुमची. महाराष्ट्रातली लाईफ संपली, हे लक्षात ठेवा. मी कोण्या पक्षाचा नाही ना, मी कोण्या याचा हे करत, कोण्याच पक्षाचा झेंडा हातात नाही घेत आणि माझा क्रिमिनल रेकॉर्ड पण नाही. पण मला सत्य पाहिजे. मी बोलतो सत्यानं आणि सत्यासाठी कधी सत्याचा विजय होतो. पाहून घ्या, काँग्रेस जनता पार्टीनं दाखवून दिलं. पोरायनं हात तोडले, पाय तोडले, मुंडके फोडले, सगळं केलं, पण मागं नाही हटले. अरे तुम्ही बोलले का? तुमची अवकात नाही. अवकात बोलायची, अवकात मुख्यमंत्र्याची नाही, उपमुख्यमंत्र्याची नाही, सुमित्रा पवार मॅडमची सुद्धा नाही. तुमची अवकात नाही बोलायची. काहून की तुम्ही चांगल्याच्या मागं थोडे, तुम्ही ते चमचा करता मोदीचे, अमित शहाचे आणि ते बस भाजपचे चमचे हे. तुम्ही महाराष्ट्रासाठी नाही काही करत. तुम्हाला फक्त काय पाहिजे? सत्ता. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही लागत. धन्यवाद. आणि हे शेअर करा फक्त सगळ्याला आणि सगळ्याला सांगा की यायचा कार्यक्रम संपवा. हे काही काम नाही. यायनं काय केलं?